नाही, ही तत्परता धनंजय मुंडे यांनी आणि त्याचे ते जे गुंड टोळ्या पाळल्यात त्यांनी लोकांच्या पोरांचे हत्या करण्यासाठी, खंडण्या वसूल करायला, गुंडगिरी करायला, तर ती तत्परता त्यावेळेस संतोष देशमुखांचा खून झाला होता त्यावेळेस ती तत्परता दाखवणं गरजेचं होतं. 2 दिवस त्या बिचाऱ्याचा मृतदेह पडून होता केजच्या हॉस्पिटलमध्ये, पडून अक्षरशः, आणि पूर्ण गाव मस्साजोग गाव हे रस्त्यावरती बसलेलं होतं. त्यावेळेस तत्परता दाखायची ना. आम्ही ह्या धनंजय मुंडे याला कधी बोललो का? 20-25 दिवसाचा काळ लोटला आरोपी पकडायला, तरी पण आम्ही कधी बोललो नाही. परंतु त्याचे गुंड लोक हे त्या संतोष भैया देशमुखांच्या भावाला सुद्धा दादागिरी करायला लागले, धमकी द्यायला लागले, त्याला अरेरावी करायला लागले. तर मग त्याच्यावर बोलायचं नाही का? आमचे मुर्देच पडू द्यायचे का? आम्ही लोक मारूनच टाकू द्यायचे, गुंडाला बोलायचं नाही. जातीला बोललो का? कुठल्या धनगर जातीला, कुठल्या वंजारी जातीला, कुठल्या दलित मुस्लिम जातीला? गुंडाला बोलायचं नाही. म्हणजे सरकार असं सांगतं का की कापीत राहा तुम्ही म्हणून? गुंडाला बोलायचं नाही अजिबात? ही कुठली पद्धत? त्या संतोष भैया देशमुखांचं मंडळीनं कसं जगायचं? त्या लेकरांना 2-2 कसं जगायचं? ती भाऊ वनवन फिरतोय इकडं तिकडं धनंजय देशमुख न्यायासाठी. आज त्याला जर धमक्या यायला लागल्या तर एवढा मोठा समाज असून मायबापाच्या भूमिकेत समाज येणार नाही का? त्या लेकराला पाठिंबा नाही द्यायचा, पाठबळ नाही द्यायचं, गुंडाला पण बोलायचं नाही. ही कुठची पद्धत यांची? ही संघटित गुन्हेगारी, हे नेटवर्क टोळीचं प्रचंड मोठं उभा केलं यांनी. हे याचा नायनाट नाही झाला पाहिजे, आणि त्यांच्या जातीच्या लोकाला वाटत नाही का याचा नायनाट झाला पाहिजे? याच्यात ओबीसी मराठ्याचा संबंध काय? तुम्ही लोक कचाकच मारून टाकायला लागली, याच्यात वंजाऱ्याचा मराठ्याचा ओबीसीचा संबंध काय? तुमच्यावर वेळ आली की ओबीसी, तुमच्यावरची वेळ गेली की फक्त तुमचेच. ही कुठली पद्धत आहे? म्हणजे खुन होऊन बोलायचं नाही, मग तर अवघड झालं. तुम्ही मुद्दामून वंजारी